फायनल पर्यंत पोहोचलेले आहेत। दोन्ही संघाने आपलं दोन्ही संगमेश्वर संघाने आपलं क्षेत्ररक्षण राहून सनराइज हेड ऑफिस संघाने आपले दोन्ही फलंदाज फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत। दोन्ही पंचांना विनंती आहे सामना वेळेत चालू होण्याच्या दृष्टीने। अंतिम सामना 6 षटकांचा। 6 षटकांमध्ये दोन खेळाडूंना दोन दोन षटकं टाकता येणार आहेत। अंतिम सामना हा 6 षटकांचा होणार आहे। मंडणगड इंडियनचे कर्णधार उपस्थित सर्व संघाच्या संघनायकांनी सुरुवात करायची आहे। अंतिम सामना हे बघा, हे दाखवा, चालू करायला सांगते, चालू करायला सांगते। हां थांब आधी मग हे सांगा नाव सांग बॉलरचं नाव काय? समीर। धावबंदीवरून सुरुवात, पंचांना पार पडून पहिलं चेंडू। अंतिम सामना संगमेश्वरून वर्सेस सनराइज हेड ऑफिस यांच्यामध्ये होणारा हा अंतिम सामना दिवस अखेरचा। सामन्याची सुरुवात झाली आहे। संघाचं आपलं पहिलं षटक घेऊन समीर सुरुवात करतोय। दुसरा चेंडू पार करून तोटवलाय, तांबेकर सरांनी हातून तोटलाय। बघूया किती धावसंख्या होते। 1 धावसंख्या निघते, संघाची धावसंख्या 1 होते, बिनबाद 1। बिनबाद हॅलो, सनराइज हेड ऑफिसच्या संघाकडून तांबेकर सर आणि योगेश सावंत यांनी फलंदाजी चालू केली आहे। जोरदार फटका मारलेला आहे, चेंडू सीमारेषेच्या पार जातो, धावतो, 1 धाव काढून पूर्ण होते, दुसरी धाव काढतात, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते, पूर्ण होते, 2 धावा घेतल्या जातात। संघाची धावसंख्या होते 3। पहिलं षटक चालू असताना बिनबाद 3। समीर आपलं संघाचं पहिलं षटक घेऊन अंतिम सामन्यासाठी सुरुवात करतोय। धावबंदीवरून पंचांना पास करून समोर आहे योगेश सावंत। योगेशने सुद्धा ऑफसाईड वरून जाणारा चेंडू पंचांकडे इशारा माहितला, परंतु ओव्हरथ्रो मध्ये 1 धाव पूर्ण होते। संघाची धावसंख्या होते 4। संघाची धावसंख्या होते 4। संघाचं आपलं पहिलं षटक घेऊन समीर धावबिंदूवर तयार। संघाची धावसंख्या बिनबाद 4। तांबेकरचा चेंडू तटवलाय, चेंडू यष्टीरक्षक पाठी क्षेत्ररक्षक अडवतो, करून 1 धाव घेतो। संघाची धावसंख्या होते 5।
संघाची धावसंख्या होते 5. अंतिम सामना हॅलो हॅलो बिनबाद 9. सनराईज हेड ऑफिस कडून फलंदाज करतायत तांबेकर सर आणि योगेश सावंत. मागील सामन्यात योगेश सावंत एक रोमहर्षक विजय प्राप्त करून संघाला अंतिम सामन्यात प्राप्त केलं. पहिलं षटक संपून दुसरं षटक साठी सुरुवात करतोय संदेश. संघाचं दुसरं आपलं पहिलं षटक घेऊन धावबिंदूला तयार होतोय. बिनबाद 9. अंतिम सामना
हे झालं झालं. हॅलो हॅलो सेल माझ्याकडचे टाक. नाही नाही सेल संपलेले त्याचे. नाही नाही हॅलो लाईट काय मला नाही माहिती. हॅलो हॅलो कुठे येतो या स्पीकरला येतोय. हॅलो हॅलो ठीक आहे. हॅलो 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 संघाचं तिसरं षटक चालू असताना धावसंख्या आहे 26 बिनबाद 26. तिसरं षटक चालू असताना बिनबाद 26. प्रतीक आपलं तिसरं षटक घेऊन धावबिंदूवर तयार. बिनबाद 26. तिसरं षटक चालू असताना बिनबाद 26. प्रतीक आपल्या धावबिंदूवरून तयार. पंचांना पार करून तांबेकर सहा टाकणार. तांबेकरनी जोरदार हिट केलेला आहे. लॉंग ऑफचा पिरियड जाऊन क्षेत्ररक्षण उड्यापॅन एक धावसंख्या निघते. धावसंख्या होते 27. बिनबाद 27. तिसरं षटक चालू असताना प्रदान करायची संख्या बिनबाद 27. प्रतीक आपलं आपलं संघाचं तिसरं जोरदार हिट केलेलं आहे आणि हा पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. जोरदार हिट केला योगेशने आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडून धावसंख्या होते 33. बिनबाद 33. तिसरं षटक चालू असताना सनराईज हेड ऑफिस त्याची धावसंख्या आहे बिनबाद 33. संघाचं तिसरं स्वतःचं पहिलं षटक जात असताना प्रतीक बिनबाद 33. प्रतीक आपल्या धावबिंदूवर तयार. पंचांना पास करून खेळासाठी सज्ज तांबेकर सर. जोरदार हिट केलेला सामना. लॉंगाचा क्षेत्र रक्षण चेंडू अडवून पेटेपॅन एक धाव काढली जाते. संघाची धावसंख्या होते 34. बिनबाद 34. अंतिम सामना चालू असताना अंतिम सामन्यातील तिसरं षटक चालू असून प्रदान रत्नाकरचे बिनबाद 26. पुनश्च चेंडू हिट केलेला आहे. बाउंड्रीवर चेंडू अडवला जाईपर्यंत 2 धावा काढल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या होते 36. बिनबाद 36. तिसरं षटक संपण्याला धावसंख्या होते बिनबाद 36. अंतिम सामना चालू आहे. अंतिम सामन्यासाठी प्रथम फलंदाजी करताना प्रदान करणाऱ्याच्या 3 बाद 36 अशी चांगली धावसंख्या आता उभारणी केली आहे. पुढील सर्वेश पुढील समीर पुढचं षटक टाकण्यासाठी समीर आपल्या धावबिंदूवर तयार आहे. संघाचं चौथं आपलं दुसरं षटक घेऊन समीर षटक टाकण्यासाठी तयारीत आहे. समोर त्यांना फलंदाजी करणार तो योगेश सावंत एक असलेला प्लेयर नावाजलेला प्लेयर. समीर धावबिंदूवरून सुरुवात पंचांना पार करून मला जोरदार हिट केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा 4 धावांचा येतोय. चार धावांनी संघाची धावसंख्या होते 40. बिनबाद 40. एक चांगल्या स्थितीत संघाची संख्या
संख्या होते 40, बिनबाद 40, बिनबाद 40. दुसरा चेंडूला चेंडू पास केलाय, परंतु काय चेंडूवर कोणतीही धाव निघत नाहीये. एक निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या ती बिनबाद 40. चौथं षटक चालू असताना बिनबाद 40. जोरदार हिट केलेला आहे. बहुतेक चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या होते 44, बिनबाद 44. धावसंख्या बिनबाद 44. समीर आपलं संघाचं चौथं आपलं दुसरं षटक टाकतोय आणि त्याला समोर फलंदाजीला येतोय तो योगेश सावंत. जबरदस्त हिटर चालू आहे. बाउंड्री सतत चालू आहे मारणं. प्रदान करण्यासाठी योगेश सावंत एक जबरदस्त प्लेइंग करतोय. चेंडू निर्धाव जातोय. चेंडूवर कोणतेही धाव निघत नाहीये. संघाची धावसंख्या होते ती 44, बिनबाद 44. बिनबाद 44. चौथं षटक चालू असताना आता मात्र चेंडू लेग साईडच्या बराच बाहेरून जाणारा. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट बॉलने संघाच्या धावसंख्येमध्ये एक भर पडते. 45 धावसंख्या होते. बिनबाद 45. एक चांगली सुरुवात. बिनबाद 46. एक चांगली सुरुवात प्रदान करण्याच्या संघेने आणि तांबेकर सर बाद होत आहेत. जोरदार हिट करण्याच्या नादात एक खराब चेंडू उंच जाऊन गोलंदाज कोणतीही चूक करत नाही. आपल्या क्षेत्ररक्षामध्येच तो झेल घेतोय आणि या अशा पद्धतीने प्रदान करण्याचा पहिला खेळाडू बाद होतोय. तांबेकर यांची जागा घेण्यासाठी कुणाल दाभोळकर जागा घेत आहेत. संघाची धावसंख्या 1 बाद 46. 1 बाद 46. 1 बाद 46. चौथं षटक चालू असताना समीर आपलं चौथं षटकाचा पुढचा चेंडू टाकतोय. कुणालने चेंडू टटवलाय. चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या पाठी. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु काय बॉल हातात लागत नाही. बॉल हातात लागेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 48. सांगतो योगेश. संघाची धावसंख्या 48. 1 बाद 48. चौथं षटक संपण्यात संघाची धावसंख्या आहे 1 बाद 48. कुठे आहे मॅडम? योगेश 19 धावांवर खेळत. किती? 24 धावा योगेश आणि संदीप तांबेकर 12 धावा आणि कुणाल 2 धावा. योगेश वैयक्तिक आपल्या 23 धावांवर खेळतोय. संघाचं पाचवं आणि स्वतःचं दुसरं षटक घेऊन विशाल धावबिंदूवर तयार होतोय. समोर आहे योगेश वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय. संघाची एकूण धावसंख्या होते 48. 1 बाद 48. पाचवं षटक घेऊन येतोय विशाल धावबिंदूवरून तयार पुढचं षटक टाकण्यासाठी.
योगेश त्या चेंडूवर मारतोय, परंतु चेंडू काहीसा हातातून निसटल्या का पंच त्याला वाईडचा इशारा देत आहेत. वाईडने धावसंख्या होते 49. 1 बाद 49. काहीशा चांगल्या स्थितीत असणारा संघ 1 बाद 49. पुढचं चेंडू टाकतोय. चेंडूला योगेशने एक करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांकडे इशाराही मागितला, परंतु पंच काही त्याला दाद देत नाहीत. अशाने चेंडू निर्धाव जातोय. 49. 1 बाद 49. 5व्या षटकाचा खेळ चालू असताना 1 बाद 49. विशाल आपल्या धावबंदीवरून पंचांना पार करून चेंडू जोरात हिट केलेला आहे. दोन्ही खेळाडू पण बॉल अडवीपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या होते 50. संघाचं अर्धशतक पाहावी लागते. 1 बाद 50. चांगल्या स्थितीत असणारा रत्नागिरी सनराईज हेड ऑफिस रत्नागिरीच्या संघाची स्थिती 1 बाद 50. 5वं षटक चालू असताना विशाल आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी समर्थ पुढे साथ देत होतो. कुणालने चेंडू तडवलाय ऑफ साईडला. क्षेत्ररक्षण आडवेपर्यंत 1 धाव झाले. दुसरी धाव सुद्धा काढली आहे. 2 धावांनी संख्या होते 52. संघाची संख्या होते 52. 5वं षटक चालू असताना संघाची संख्या 52. 1 बाद 52. सनराईज हेड ऑफिस प्रथम फलंदाजी करताना 5व्या षटक चालू असताना 1 बाद 52. विशाल आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी धावपट्टीवरून सुरुवात करतोय. पंचांना पास करून समोर लक्ष आहे कुणाल चेंडू मारतोय, परंतु चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाही. यष्टीरक्षक आपलं काम चूक करतोय. 1 बाद 52. 1 बाद 52. 5व्या षटकाचा खेळ चालू असताना 1 बाद 52. कुणाल आपला विशाल पुढचा चेंडू. कुणालने जोरदार हिट करण्याचा, परंतु चेंडूला पंचांनी व्हाईटचा इशारा दिलाय. 53 धावा. 1 बाद 53. 5व्या षटकाचा खेळ चालू असताना 1 बाद 53. अशी चांगली विशाल पुढचा चेंडू टाकतोय. कुणालने चेंडू तटवलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न करतोय, पण चेंडू अडवून परत येईपर्यंत 2 धावा कुणालने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या होते 55. 1 बाद 55. 5व्या षटकाचा खेळ चालू असताना 1 बाद 55. विशाल 5व्या षटकातील काही चेंडू टाकण्याच्या तयारीत. 1 बाद 55. काहीशी चांगली सुरुवात सनराईज हेड ऑफिस या संघाकडून. पाचव्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी विशाल तयार. विशाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. धावबंडीतून रनअप घेऊन पंचांना पास करून पुढे कुणालला चेंडू टाकणार. कुणालने चेंडू हटवलाय. चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाही आणि छोटीशी बॅटची कडा जाऊन चेंडू विकेट किपरच्या ग्लोजमध्ये जातोय आणि कुणाल बाद होतोय. 5व्या षटकाचा चालू असताना खेळ 2 बाद 55. आता कुणालची जागा घेण्यासाठी सतीश, प्लेयरचं नाव काय? सतीश सावंत. कुणालची जागा घेण्यासाठी सतीश सावंत. दोन बाद 55.
5 षटकांच्या अखेरीला सनराइज हेडवर्क्स या संघाचा स्कोरबोर्ड आहे 2-55. संघाचं 6वं आणि स्वतःचं पहिलं आणि या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येतोय संदेश. त्याला साथ देणार समोर युगेश. युगेश आपल्या 24व्या धावसंख्येवर शेवटचं चालतोय. शेवटच्याला सुरुवात केली आहे. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु एक धाव काढून आले. दुसऱ्या धावसाठी सुद्धा जोरदार प्रचार चालू आहे. दुसरी धाव सुद्धा योगेशने पूर्ण केली आहे. अशा तऱ्हेने 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 57. शेवटचं षटक चालू असताना 2-57. सनराइज हेड ऑफिस या संघाचं शेवटचं षटक चालू असताना 2-57. 2-57. 6 षटकांचा सामना, त्यातील 5 षटकं पूर्ण झाले. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातली एक बॉल झाला आहे. दुसऱ्या बॉलाची सुरुवात आहे. 2-57. पुढच्या चेंडूला खेळण्यासाठी युगेश पुढच्या चेंडूचा सामना करतोय. जोरदार चेंडू इटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लॉंगरचा खेळाडू क्षेत्ररक्षण अडवण्यामध्ये थोडी मिस्टेक करतोय. 2 धावा काढून पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या होते 59. 2-59. सनराइज हेड ऑफिसची 2-59 धावसंख्या होते. संघाचं 6वं षटक चालू असताना 6व्या षटकातील वैयक्तिक विशालचं पहिलं षटक चालू असताना आता मात्र त्याला तोंड देणार युगेश सावंत. विशाल आपल्या धावबिंदूवर रनअपसाठी तयार. सिद्धेश धावपट्टीवर रनअपसाठी तयार. पंचांना पास करून पुढचा चेंडूकडे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न युगेशने केला आहे. लॉंग ऑन पर क्षेत्ररक्षण चेंडू अडवेपर्यंत पुनश्च जाईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि दुसरी चौथी धाव घेण्याच्या नादात सतीश सावंत बाद होत आहेत. पंचांनी बाद होण्याचा कौल दिला आहे. अशा तऱ्हेने 3री विकेट जाते. संघाची धावसंख्या 3-60 होते. मंदार 3-60. पुढील धाव बाद झालेल्या फलंदाची जागा घेण्यासाठी मंदार राणे ताबा घेत आहेत. विशाल संघाचं शेवटचं संघाचं 6वं आपलं पहिलं षटक घेऊन तयार. पंचांना पास करून युगेशला लागतोय. युगेशने पुन्हा जोरदार हिट केलेला आहे आणि हा चेंडू सुरेख सूत्ररक्षण करून 2 धावा अडवल्या. 2च धावा मिळत आहेत. 4 चेंडूच्या इथे 2 धावा मिळाल्या जात आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या प्लेयरने केलेलं आहे. अशा इथे संघाची धावसंख्या होते 62. 3-62. पुढचा चेंडू योगेशसाठी. योगेशने जोरदार हिट केलेला आहे परंतु संघा येत नाही. पंचांचा इशारा वाईटचा येतो. संघाची धावसंख्या होते 63. 3-63. 3-63. सनराइज हेड ऑफिस शेवटच्या सामन्यातील पहिल्या इनिंगचा शेवटचं षटक 6वं चालू आहे. संघाची धावसंख्या 3-63. जोरदार हिट केलेला आहे. प्रयत्न बघूया वाचवून अडवतो काय. अडवेपर्यंत पुनश्च धाव घे पण 2 धावा काढून पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या होते 65. 3-65. एक चांगली धावसंख्या अंतिम सामन्यासाठी प्रदान करायला संघाकडून आकारली जाते. 3-65. विशाल आपल्या संघातले शेवट टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा शहीद केलेला आहे सामना. चेंडू काय
विकेट किपर व क्षेत्ररक्षणाच्या मधून जाऊन क्षेत्ररक्षण आडवेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. मंदार आणि तिसरा धाव घेण्यासाठी सुद्धा धावलेले आहेत, परंतु काय तिसरा धाव पूर्ण होत नाही आणि क्षेत्ररक्षण बाद होतो, खेळाडू बाद होतोय. झाला ना, बाद झाला. 6 षटकांचा खेळाडूमध्ये 4 बाद, 67. 6 षटकामध्ये 67 धावा काढलेल्या जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. संगमेश्वर किंग्ससाठी जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 68 धावांची गरज आहे. अंतिम सामना चालू आहे. अंतिम सामन्यामधील प्रथम फलंदाजी करताना सनराइज हेड ऑफिस या संघाने निर्धारित 6 षटकामध्ये आपल्या 4 बाद 67 धावाचं आव्हान संगमेश्वर किंग्स यांना दिलेलं आहे. 67
सुरू करायचा आहे. मयुरेश निर्धारित 6 षटकातील पहिल्या षटकासाठी मयुरेश पाटणकर आपला धावपट्टीवर तयारीत आहे. 68 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संगमेश्वर संघ. मयुरेश पाटील आपलं संघाचं पहिलं षटक घेऊन सुरुवात केली आहे. पंचांना पार करून डावातील पहिला चेंडूवरती चेंडू जोरदार हिट केलेला आहे. चेंडाचं हिट केलेला आहे. सुंदर प्रयत्न केलेला आहे आणि कॅच घेऊन चेंडू सीमारेषेचा जवळ कॅच घेऊन पुनश्च आतमध्ये क्रीजमध्ये टाकले आहे. पंचांचा इशारा काय? एकच धाव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहे कुणाल दाभोळकर यांनी केले आहे संघासाठी. दुसरा चेंडू जबरदस्त हिट केलं दुसरा चेंडू, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा 6 धावांचा इशारा. संघाची धावसंख्या होते 7. बिनबाद 7. संगमेश्वर किंग्सची सुरुवात करताना बिनबाद 7. उत्कृष्ट फलंदाजी सुरुवात केली आहे. प्रतीक आणि अभिजित यांनी बिनबाद 7. 68 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ. बिनबाद 7. संघाचं आपलं पहिलं षटक घेऊन धावगोंदून सुरुवात होत आहे. पंचांना पार करून चेंडू टाकतोय. चेंडू देतोय. प्रतीकने चेंडू ठेवलेला आहे. चेंडू सीमारेषेला अभिजितने हा मारलेला तो षटकारसाठी जातो. सीमारेषेच्या बाहेर. संघाची धावसंख्या होते 13. बिनबाद 13. कोण? विनोद साळवीकडून 2 षटकार मारले. तिसऱ्या षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. षटकार काय बसत नाही आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या होते 13. बिनबाद 13. पहिलं षटक मयुरेश आपलं पहिलं षटक संघाचं पहिलं षटक घेऊन टाकतो. पंचांना पार करून परत पुन्हा केला. अभिजितने कॅच घेण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु कॅच काय होत नाहीये. चेंडू जमीन दान होतोय. संघाची धावसंख्या होते 14. संघाची धावसंख्या होते 14. बिनबाद 14. पहिलं षटक चालू असताना मयुरेश पाटणकर आपलं पहिलं षटक चालतोय. बिनबाद 14. पंचांना पार करून पुनश्च हिट केलाय. पंच चेंडू अडवण्यासाठी परंतु चेंडू का अडवला जात नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा 4 धावांचा. पंचांच्या 4 धावांचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या होते 18. बिनबाद 18. बिनबाद 18. पहिलीच ओव्हर चालू असताना बिनबाद 18. पहिलं षटक संपतंय. संगमेश्वर नुचे बिनबाद 18. पहिल्या षटकाअखेर बिनबाद 18 अशी धावसंख्या उभी केली. बिनबाद 18. संघाचं दुसरं आपलं पहिलं षटक घेऊन कुणाल दाभोळकर येत आहे. समोर त्याला अभि जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू काय टप्प्यात येत नाहीत.
चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या आहे तिथेच 18. बिनबाद 18. बिनबाद 18. दुसरं षटक चालू असताना कुणाल संघाचं दुसरं आपलं पहिलं षटक घेऊन पंचांना पार करून फक्त अभि जातोय. अभि जोरदार हिट करतोय परंतु चेंडू काय टप्प्यात येत नाही आहे. चेंडू यष्टिरक्षकाच्या ग्रोजमध्ये जातोय आणि निर्धाव चेंडू जात. बिनबाद 18. 2 चेंडू सुंदर टाकलेत कुणालने. तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज. पंचांना पास करून चेंडू बघतोय. समोर अभि देतोय. अभिने चेंडू जोरदार हिट केलेला आहे. चेंडूचं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव काढून होत आहेत. 1 धावाने धावसंख्या होते 19. धावसंख्या होते 19. दुसरं षटक चालू असताना बिनबाद 19. बिनबाद 19. कुणाल पुढच्या चेंडूसाठी सज्ज. बिनबाद 19. दुसरं षटक चालू असताना बिनबाद 19. दुसरं षटक चालू असताना बिनबाद 19. मेडन ओव्हर टाकली कुणालने तर बाउंड्री गेली. कुणालच्या तिसऱ्या चेंडूला जोरदार हिट केलं अभिने आणि हे बाउंड्री गेले. बाउंड्री संघाची धावसंख्या होते 23. बिनबाद 23. संघाची धावसंख्या होते बिनबाद 23. बिनबाद 23. अभिने पुनश्च जोरदार हिट केलेला आहे. क्षेत्ररक्षण पाठी आहे. ओढवतोय. चेंडू पास करीपर्यंत 1 धाव काढून येतोय. संघाची धावसंख्या होते बिनबाद 24. 68 धावांच्या लक्ष्यासमोर पाठलाग करताना संगमेश्वर न्यूजचे बिनबाद 24. बिनबाद 24. चांगली खेळाची सुरुवात आहे. कुणाल पुढचा चेंडू पंचांना पास करून परत हिट केलाय परंतु काही हिट होत नाही आहे. विकेट किपरच्या ग्लोजमध्ये चेंडू स्थिरावतोय. बिनबाद 24. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीला बिनबाद 24. संगमेश्वर न्यूज समावेश धावसंख्या आहे बिनबाद 24. दुसऱ्या षटकाच्या अखेरीला मॅच मध्ये कोणी मेडन ओव्हर टाकली तर त्याला विनोद साविंगकडून 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. मॅडन ओव्हर कोणी या संघामध्ये सामन्यामध्ये मेडन ओव्हर कोणी टाकली तर त्याला विनोद साविंगकडून 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. संघाचं तिसरं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन तांबेकर सर आपल्या मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. समोर आहे ना समोर त्याला तोंडाला आहे प्रतीक एक जबरदस्त हिटरमॅन. आता तांबेकर साहेबांच्या बॉलिंगला कसं तोंड देतो बघूया. संघाचं तिसरं स्वतःचं पहिलं षटक घेऊन तांबेकर सर क्रीजवर तयार. धावपट्टीवरून सुरुवात करून पंचांना पास करून पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. प्रतीकने जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु काहीसा फलंदाज बाद होतोय. जबरदस्त प्लेयर खेळणारा तांबेकरांकडून चांगली गोलंदाजी होऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये त्याचा झेल सहज जाऊन तो घेतोय आणि संगमेश्वर न्यूजला पहिला दणका बसतोय. संगमेश्वरचा 1 बाद 24. तिसरं षटक चालू असताना 1 बाद 24. एक संगमेश्वरचा नावाजलेला प्लेयर ज्याने गेल्या मॅच मध्ये एक संघाला रोमहर्षक विजय प्राप्त करून दिला होता असा प्रतीक चव्हाण काहीशा निराशजनक सेने पॅव्हलियन मध्ये परतताना 1 बाद 24.
बॅटिंगला कोण आहे? प्रतीकची जागा घेण्यासाठी समीर सुद्धा एक जबरदस्त हिटर संगमेश्वर न्यूज या संघाकडून खेळण्यासाठी सज्ज होतो. संघाची धावसंख्या 1/24. 68 या धावसंख्येचा पाठलाग करताना संगमेश्वर संघाची धावसंख्या 1/24. तिसरं षटक चालू असताना तांबेकर साहेब आपलं स्वतःचं पहिलं धावबिंदूवर तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पंचांना पास करून पुढचा चेंडू टाकतोय, खेळतोय समीरने चौरशीचं स्टेक करून एक धाव घेतलेली आहे. दुसरा धाव घेण्यासाठी सज्ज आहे, परंतु काय दुसरी घेण्यासाठी अभि तयार नाही. अशाने धावसंख्या होते 25. 1/25. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 1/25. तिसरा षटकाचा खेळ चालू असताना 1/25. अभि दाब देतोय. अभिने जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॅटच्या कडेत काही चेंडू येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या आहे तिथेच 1/25. 1/25. चांगली गोलंदाजी करतायत तांबेकर सर. 1/25. स्वतःचं पहिलं संघाचं तिसरं षटक टाकलं जात आहे. 1/25 धावसंख्येतून सुरुवात. पुन्हा हिट करण्याचा प्रयत्न ना. चेंडू जबरदस्त हिट केलेला आहे. अभिने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. 6 धावांचा. 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 31. 1/31. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना संगमेश्वर किंग्सचा 1/31. 1/31. तिसऱ्या संघाचं तिसरं षटक चालू असताना स्वतःचं पहिलं पंचांना पास करून समोर अभि आहे. अभि जोरदार हिट करतोय. पुनश्च उंच चेंडू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे. पहिली धाव झाली आहे. दुसरी धाव जाऊन पूर्ण झाली आहे. 2 धावा संघांसाठी गोळा केल्यात. एकूण धावसंख्या होत आहे 33. 1/33. तिसरं षटक चालू असताना अंतिम सामन्यासाठी सज्ज असणारा संगमेश्वरनं आपली 1 विकेट गमावून 1/33. होण्याचा प्रयत्न होतोय. जोरदार हिट केला जातोय. संघाने बाद होतोय. अभि जोरदार हिट करण्याच्या नादात बाद होतोय. संगमेश्वर किंग 11ची दुसरी विकेट बाद होते. संघाची धावसंख्या होते 2/33. 3 षटकांच्या अखेरीला 2/33. संघाची 3 षटक पूर्ण झाली आहेत. 3 षटकांच्या अखेरीला 2/33. संगमेश्वर किंग्सची अशी धावसंख्या आहे 2/33. पुढचा प्लेयर कोण? अभिची जागा घेण्यासाठी पुढचा फलंदाज येतोय. नाव काय फलंदाजाचं? अभिची जागा घेण्यासाठी गेलेल्या फलंदाजाचं नाव काय? नाव काय अभिची जागा घेण्यासाठी गेलेला तिसरा फलंदाज? धनावडे संगमेश्वर न्यूझीलंडकडून धनावडे अभिची जागा घेण्यासाठी गेले. जोरदार हिटर अभिची जागा घेण्यासाठी धनावडे नाव विशाल धनावडे अभिची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज विशाल धनावडे. बॉलर कोण आहे? कुणालाच आहे का? 3 षटकांच्या अखेरीला धावसंख्या आहे
33. संघाचं चौथं आपलं दुसरं षटक घेऊन कुणाल क्रीजमध्ये तयार. धावपट्टीवरून रनअप करण्यासाठी सुरुवात करतोय. पंचांना पार करून पुढे तोंड देणार आहे तो धनावडे. समीर ना, समीरने जोरदार हिट केलेला आहे. पंचांचा इशारा 6 धावांचा. जोरदार समीर हिटरच आहे. संगमेश्वरचा एक नावाजलेला हिटरमॅन. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने संघाला जोरदार यश संपादन केले. असा समीर या मॅच मध्ये सुद्धा जोरदार हिट करतोय. समीरने मॅम. संघाची धाव संख्या होते 39. 2 बाद 39. चौथं षटक चालू असताना समीर जोरदार हिट करण्याच्या नादात चेंडू चुकतोय. यष्टी रक्षक कोणती चूक करत नाहीये. बॉल सांगू ना. 39. 2 बाद 39. संगमेश्वर किंग्सची चौथ्या षटक चालू असताना 2 बाद 39. कुणाल सुरू केलंय. हिट मारतोय. पुनश्च जोरदार हिट केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या चेंडू अडवेपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाने संघाची संख्या होते 41. 2 बाद 41. चौथं षटक चालू असताना 2 बाद 41. संघाच्या 6 षटकांपैकी संघाचं चौथं आपलं दुसरं षटक घेऊन कुणाल करतोय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सीमारेषेच्या पार गेला. चेंडू अडवून येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. संघाची धाव संख्या होते 42. 2 बाद 42. 68 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 42. 2 बाद 42. संघाचं चौथं आपलं दुसरं षटक घेऊन कुणाल धावपट्टीवर तयार. सामना करणार आहे तो विशाल. पुढचा चेंडू. विशालने जोरदार हिट केलेला आहे. चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषा बाहेर जातो. पंचांचा इशारा 4 धावांचा. संघाची धाव संख्या होते 46. संघाची धाव संख्या 46 होते. अजूनही 22 धावांची गरज. चौथं षटक चालू असताना जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि चेंडू निर्धाव होतोय. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या खेळीला धावसंख्या होते 46. 2 बाद 46. 4 षटकांच्या खेळीला संपलं वाटतं. 4 षटकांच्या अखेरीला धावसंख्या 2 बाद 46. 2 बाद 46. अजूनही 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 बॉल 22 रन्स. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये 22 धावांची गरज आहे संगमेश्वर किंग्सला जिंकण्यासाठी. काय म्हण
हॅट्रिक केली तर भूषण कणगावकर यांच्याकडून 1000 रुपयाचे बक्षीस आहे. संघाचं 5वं, स्वतःचं दुसरं षटक घेऊन संघाचं 5वं स्वतःचं दुसरं षटक घेऊन तांबेकर सर धावपट्टीवर रनअप घेण्यासाठी तयार. पंचांना पास करून समोर आहे तो समीर. समोर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आहे, सह चालू आहे आणि फलंदाज रनआउट. एक चांगलं क्षेत्ररक्षण करून स्वतःच्याच पालिकेमध्ये क्रीजमध्ये चेंडू अडवून यष्टीचित केलंय तांबेकर सरांनी आणि अभि फलंदाज बाद. संगमेश्वर किंगचा 3रा फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परततोय. सेहेचाळीस धावा, 3 बाद 46. 5वं षटक चालू असताना 3 बाद 46. संघाचं 5वं षटक चालू असताना 3 बाद 46. जरा पुढे बघ. नवीन फलंदाजाचं नाव 5वं षटक चालू असताना संदेश पंढेरे नवीन अभिची जागा घेण्यासाठी क्रीजवर तयार. तांबेकर सर 5वं, संघाचं 5वं, स्वतःचं दुसरं षटक घेऊन तयार. समोर सामना करणार आहे तो एक नावाजलेला पे समीर. पंचांना पास करून फलंदाजी करतायत. जोरदार हिट केलेला आहे. पंचांचा इशारा 4 धावांचा येतो. पंचांचा इशारा 4 धावांचा होतोय. संघाची धावसंख्या होते 50. 3 बाद 50. 5वं षटक चालू असताना 3 बाद 50. 10 बॉल 18 रन्स ना. 10 बॉल 18 रन्स. संघाला जिंकण्यासाठी 10 बॉलमध्ये 18 रन्सची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तांबेकर सर तयार. पंचांना पास करून समोर जो करतोय समीर जोरदार हिट करतोय, बॉल मांडतोय. बॉलच्या दिशा येईपर्यंत पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या होते 52. संघाची धावसंख्या होते 52. 5वं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 3 बाद 52. जोरदार हिट केलेला आहे, बघूया का होतं. 4 धावा. जोरदार हिट केलेला आहे, संघासाठी 4 धावा मिळून दिल्या आहेत. धावसंख्या होते 56. 3 बाद 56. संघाची धावसंख्या होते 3 बाद 56. जिंकण्यासाठी 7 बॉल 12 रन्स. तांबेकर सर आपल्या क्रीजवरून टाकण्याचे तयार. पंचांना पास करून समीर करतोय. समीरने जोरदार हिट केलेला आहे आणि हा बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा 6 धावांचा. पंचांचा इशारा 6 धावांचा. बासष्ट झाल धावा. धावसंख्या होते 3 बाद 62. 6 बॉल 6 रन्स. जिंकण्यासाठी
6 धावांची आवश्यकता आणि शेवटचं षटक 6 बॉल 6 रन्स. 68 धावांचं आव्हान देताना संगमेश्वर संघाने 3 बाद 62 धावा केल्या आतापर्यंत. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. युगेश संघाचं शेवटचं आपलं पहिलं षटक घेऊन धावपट्टीवर तयार. त्याला सामना करणार आहे तो संदेश. 7 चेंडू 6 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. 62 धावांपर्यंत चालले. 3 बाद 62. अंतिम सामन्यातले हे शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटक टाकण्यासाठी युगेश सावंत तयार. समोर त्याला मारणार करणार आहे समीर. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न चालू आहे. चेंडू उठवलाय. चेंडू साठी जोरदार हिट केला जातोय. 1 धाव काढून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. दुसरी धावही पूर्ण केली जाते. अशातही संघाची धावसंख्या होते 64. संघाची धावसंख्या होते 64. 3 बाद 64. 4 धावांची आवश्यकता. जोरदार हिट केल्यास आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अशा तऱ्हेने हा अंतिम सामना संगमेश्वर किंग्स 11 यांनी जिंकलेला आहे. अंतिम सामन्यात जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आणि सनराइज हेड ऑफिस आणि संगमेश्वर किंगमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात संगमेश्वर किंग्स 11ने हा सामना 68 धावा काढून जिंकलेला आहे.